परंतु गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूया 100 हेडलाइन्स। नाशिकसह परिसरात पावसाची संततधार। गंगापूर धरणातून 3000 क्युसेकनं विसर्ग। रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुरात तरुणांची सुरक्षा रक्षकांसमोर स्टंटबाजी। प्रशासनानं वारंवार आवाहन करूनही जीव धोक्यात घालत तरुणांची स्टंटबाजी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर। नद्या आणि नाले दुथडी भरून तेलारी धरण 70% भरलं। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये गुलमोहर हॉटेलसमोर रस्ता पाण्याखाली। रेल्वे स्थानकात जाणारा रस्ता देखील पाण्यात। रत्नागिरीच्या परशुराम घाटात वाहतुकीला मोठा अडथळा। दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यानं वाहतुकीचा खोळंबा। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा आणि नागोठणे परिसरात मुसळधार पाऊस। धरणांच्या पातळीत कमालीची वाढ। पुण्यातील घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 6000 क्युसेकनं विसर्ग। उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला। आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय। सांगलीच्या कृष्णा नदीवरील डिग्रज बंधारा ओव्हरफ्लो। वाहत्या पात्राजवळ जेसीबी लावून बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न। यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामनराव चौक मार्गावरील नाल्याच्या चुकीच्या बांधकामामुळे व्यापारी त्रस्त। रस्त्यावरचं पाणी थेट दुकानात शिरत असल्यामुळे व्यापारी संतप्त। गोंदियातील वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ। धापेवारा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले। 45,000 क्युसेकनं विसर्ग। भंडाऱ्याच्या गोसे खुर्द धरणाचे 5 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 25,000 क्युसेकनं वैनगंगेच्या पात्रात विसर्ग। वाडा तालुक्यात वाहत्या नदीतून तराफ्याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। गडचिरोलीत आदिवासी बांधवांचा खांद्यावर गाडी घेत तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास। गुंडेनूर परिसरातली घटना। नवी मुंबईत ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवासी सोसायटीतली संरक्षक भिंत कोसळली। बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत पडल्याची माहिती। वांद्र्यामध्ये समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेला कर्तव्यावरील पोलीस अंमलदारांनी वाचवलं। साईनाथ देवडे हे गस्त घालत असताना महिला समुद्रात बुडत असल्याचं दिसताच त्यांनी जीवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचवले। बीडच्या शेलगावमध्ये पेरलेलं सोयाबीन बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। कृषी विभागानं पंचनामा करून तात्काळ भरपाई देण्याची मागणी। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा। राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा। ड्रग्स माफिया नवीन चिचकरनं ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली। तस्करीत पोस्टाचे कर्मचारी, पोलिसांचा सहभाग असल्याची माहिती। हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन, बडतर्फी। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी। महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा। वाळू उत्खननाला मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंतच परवानगी। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा। दिशाचा मृत्यू अपघातीच या युक्तिवादावर पोलीस ठाम। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्या। हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। ज्या विषयाशी माझा संबंध नाही त्या संदर्भात मी बोलत नाही। दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं। दिशा सालियन प्रकरणात सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर। संजय राऊतांचा आरोप। फडणवीस, नितेश राणेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागावी, राऊतांची मागणी। दिशा सालियन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचं काम ठाकरेंच्या काळात। भाजप नेते राम कदमांची टीका। दिशा विषय हा राजकीय आरोपांचा नसून दिशा सालियनच्या वडिलांचा 16 तारखेच्या सुनावणीत काय होतं ते बघू। सालियन प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया।
ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला मारहाण, ग्राहक रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार. मीरा भाईंदरमध्ये व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद. कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीवर भाजप नेते राम कदम यांची प्रतिक्रिया. मीरा रोडवरील मारहाण हा वाद मराठी अमराठी वाद नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आजचा बंद हा भाजपनं आखला होता, दुकानदारांचा बंदला प्रतिसाद नव्हता, अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. 5 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या विजयाची मेळाव्याची आणखी एक पत्रिका समोर. विजय मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन. 5 तारखेच्या विजय मेळाव्याला व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरेंसोबत अन्य पक्षांचे पक्षाध्यक्ष. वाहनांच्या पार्किंगसाठी देखील वरळी डोम परिसरात जय्यत तयारी. मुंबईच्या वरळीत 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र दिसणार. याआधी देखील 28 वर्षांपूर्वी ठाकरेंच्या 3 पिढ्या नागपुरात एकत्र आल्या होत्या. राज ठाकरेंनी चालवली कार्यकर्त्याची नवी गाडी. सीट बेल्ट शिवाय गाडी चालवायची नाही, राज ठाकरेंची कार्यकर्त्याला तंबी. पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालन. शिंदे मंदिरात गेले तरी सामान्य भाविकांची दर्शन रांग सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये भाजप आमदार समाधान आवताडेंच्या बुलेटवर बसून त्यांनी वाळवंटाची केली पाहणी. पंढरपुरातील वाळवंटाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. संपूर्ण नियोजनाचा घेतला आढावा. लातूरच्या हातोळीतील शेतकरी अंबादास पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना मदत. 40,000ची मदत करत नातवाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचंही आश्वासन. लातूरच्या शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदचा मदतीचा हात. लातूरचे शेतकरी अंबादास पवारांनी बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेतलं होतं. एबीपी माझानं व्हिडिओ दाखवल्यानंतर सोनू सूदची शेतकऱ्याला मदत. मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप पक्षप्रवेश थांबवला. गुन्हा दाखल झाल्यानं प्रवेश थांबवल्याची माहिती. गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर. अमित शहांच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं उद्घाटन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अवघ्या 4 दिवसात मामा राजवाडेंची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी, तर प्रथमेश गीतेंची महानगर प्रमुखपदी नियुक्ती. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. गणेश गीतेंसह 3 नगरसेवकांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. आमदार संजय कुटेंच्या कार चालकाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. कुटेंची विधिमंडळात मागणी. रोहिणी खडसेंचे माजी पीए पांडुरंग नाफडेंकडून पत्नीला जीवे मारण्याची धमकी. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची भेट घेऊन पांडुरंग नाफडेंविरोधात पत्नीची तक्रार. अहिल्यानगरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जीवे मारण्याची धमकी. खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाटांचा मोबाईलवर टेक्स्ट मेसेज. महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगर यांचा जबाब घेऊन कारवाई करण्यात यावी. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं अद्याप महापालिकेचा मिळकत कर भरला नाही. 2019 पासून आतापर्यंत तब्बल 27 कोटी रुपये कर थकवला. ठाण्यात कचरा डेपोचा मुद्दा पुन्हा पेटणार. सत्ताधारी शिवसेनेचा मनपा प्रशासनाला 10 जुलैचा अल्टिमेटम. ठाणे महापालिका क्षेत्रातील 124 अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. शिळमधील 18 अनधिकृत इमारतींवर हातोडा. परभणीत शक्तीपीठची मोजणी दुसऱ्यांदा न करताच अधिकारी परत गेले. एका चिमुकलीकडून मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ न करण्याची विनंती. सावरगावातील धोकादायक जिल्हा परिषद शाळेचं स्थलांतर करण्याचे आदेश. पर्यायी जागा बघण्याच्या शाळा व्यवस्थापनाला सूचना. धाराशिवच्या सावरगाव जिल्हा परिषद शाळेला अतिरिक्त वर्ग खोल्या मंजूर. मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन शिक्षण. धाराशिवच्या चिंचपूर बुद्रुकमधील मद्यपी शिक्षकाचं निलंबन. 28 जूनला हा शिक्षक दारू पिऊन आला होता.
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड. सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर. 1 तासाहून अधिक काळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब झाले होते. नवापूरमधील शेवगे गावात अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास. वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. वाशिमच्या कोळगावमधील आरोग्य केंद्र बंद असल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल. शहरात जाऊन घ्यावे लागतायत उपचार. दोषी कंत्राटदारावर कारवाईची मागणी. रायगडच्या म्हसळा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी मुलगी गरोदर. 20 वर्षांच्या नवऱ्याला म्हसळा पोलिसांकडून अटक. कोळे आदिवासी वाडीतील घटना. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवर लैंगिक अत्याचार. विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप. हे सरकारचं अपयश असून शक्ती कायदा का लागू करत नाहीत, वडेट्टीवारांची विचारणा. कुरिअर बॉयकडून 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये मुलीच्या घरात घुसून अत्याचार केल्याची माहिती. कोंढव्यात कुरिअर बॉयनं बँकेचं लेटर आल्याचं सांगून आपल्याकडे पेन नसल्याचं सांगत तरुणीकडे पेन मागितलं. तरुणी पेन आणायला आतमध्ये गेली असतात त्यांना संधी साधून हा आरोपी घरात घुसला. पुण्याच्या कोंढव्यात कुरिअर बॉयचं सोंग करून आलेल्या नराधमाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार. 2 जण ताब्यात. बीडमध्ये मागील 5 महिन्यात बाललैंगिक अत्याचारांमध्ये तब्बल 78 गुन्ह्यांची नोंद. धक्कादायक बाब म्हणजे 49% पीडित अल्पवयीन असल्याची माहिती. बीडच्या केजमध्ये गतिमंद मुलीवर अत्याचार. आरोपी नानासाहेब चौरेला पोलिसांकडून अटक. कांदिवलीमध्ये गुजराती सिरियलमधील अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या. ट्युशनला जायला सांगण्याच्या राग मनात धरून मुलानं 57व्या मजल्यावरून उडी मारली. गोरेगावमधील ओबेराय स्क्वेअर इमारतीच्या 45व्या मजल्यावरून उडी मारून 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. मुलगा जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. भिवंडीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांकडून अटक. आरोपीकडून एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ 25% महागले. विक्रीस असलेल्या 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दरात 20 ते 25% वाढ. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2 विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ. वास्को द गामा आणि मुझफ्फर एक्सप्रेस ऑगस्टपर्यंत धावणार. मुख्यमंत्र्यांच्या आषाढी एकादशीसाठी शासकीय पूजेचं महावस्त्र तयार. आचार्य तुषार भोसलेंकडे होती जबाबदारी. कौंडण्यपूरमधून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरमध्ये दाखल. पौर्णिमेच्या दिवशी रुक्मिणी माता आणि विठुरायाची भेट. बुलढाण्यातून 16,000 वारकऱ्यांना घेऊन विठ्ठल रुक्मिणी दर्शन एक्सप्रेस रवाना. केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यवतमाळ आगारातून 25 बसेस पंढरपूरच्या दिशेनं रवाना. जिल्ह्यातील भाविक वारीसाठी वंचित राहू नये यासाठी एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून 250 बसेस या टप्प्याटप्प्यानं सोडण्यात येणार. सोलापूरच्या उघडेवाडीमध्ये माऊलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यादरम्यान चोपदाराकडून महिला वारकऱ्याला धक्काबुक्की. डोक्यावर तुळस घेऊन चालणारी महिला खाली पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना दौऱ्यावर. घाना प्रजासत्ताकाच्या संसदेला मोदींचं संबोधन. सन्मानाबद्दल मोदींकडून आभार व्यक्त. 4 ते 6 जुलै दरम्यान आरएसएसच्या वार्षिक प्रांत प्रचार बैठका. संघाच्या कामांबाबत बैठकीत होणार चर्चा. सरसंघचालक मोहन भागवत बैठकीला मार्गदर्शन करणार. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीमुळे नागरिकांची तारांबळ. मात्र मंडीच्या खासदार कंगना रनौत बेपत्ता. काँग्रेसच्या जयराम ठाकूर यांची टीका. मनालीच्या सोलांग नाला इथे पूर खबरदारी म्हणून स्थानिक बोगदा बंद. केदारनाथ धामून परतताना सोनप्रयागमध्ये भूस्खलन. अडकलेल्या 40 भाविकांची सुटका. सोनप्रयाग आणि मुंगटिया दरम्यान रस्ता खचल्यानं प्रशासनाकडून केदारनाथ यात्रेला तात्पुरती स्थगिती. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अजमेर शहरात मुसळधार पावसाचा कहर. एसबीआय बँकेची भिंत कोसळून एकाचा मृत्यू. राजस्थानमधील अजमेर शहरात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्त्यांवर 2 ते 3 फूट पाणी.
अमरनाथ यात्रेला सुरुवात, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण, मोठ्या प्रमाणात भाविक अमरनाथमध्ये दाखल. अमरनाथ यात्रेचा दुसरा गट जम्मूहून श्रीनगरला रवाना. 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रशासनाचं विशेष लक्ष. इंडोनेशियातील बालीजवळ 65 जणांना घेऊन जाणारी फेरीबोट उलटली, 2 जणांचा मृत्यू. दलाई लामा हे पद यापुढेही कायम राहणार. आपला उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार गेडन फोडूंग ट्रस्टकडेच असेल, तर यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसेल. तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामांनी केलं स्पष्ट.